विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होतंय आणि 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात असल्यानं 11व्या उमेदवारासाठी एक मत खरं तर महत्त्वाचं बनलंय। त्यामुळे आता छोट्या पक्षांना आणि अपक्षांना चांगलंच महत्त्व मिळाल्याचं पाहायला मिळतंय। विधान परिषदेत काटे की टक्कर, 11व्या जागेवरून जोरदार रस्सीखेच, अटीतटीमुळे छोट्या पक्षांना मोठं महत्त्व। ठाकूर बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष। विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरल्यानं 11व्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। महाविकास आघाडीकडे 2 उमेदवारांचं संख्याबळ असताना महाविकास आघाडीनं तिसराही उमेदवार दिलाय। त्यामुळे विधान परिषदेच्या 11व्या उमेदवाराचा पेच निर्माण झालाय। संख्याबळानुसार भाजपला स्वबळावर 5वा उमेदवार विजयी करण्यासाठी अजून जवळपास 12 आमदारांची गरज आहे। त्याचवेळी अजित पवारांना दुसऱ्या उमेदवारासाठी 5 मतं कमी पडतायत। त्यामुळे त्यांनाही मित्रपक्ष आणि अपक्षांची गरज आहे। शिंदेंच्या शिवसेनेलाही दुसऱ्या उमेदवारासाठी किमान 8 मतांची गरज आहे। ही गरज मित्रपक्ष आणि अपक्षांकडून भागवावी लागेल। तिकडे महाविकास आघाडीतही केवळ काँग्रेसच सध्या सेफ झोनमध्ये आहे। त्यांच्याकडे जवळपास 14 मतं अतिरिक्त आहेत। तर शेकापच्या जयंत पाटलांनाही शरद पवारांच्या 12 आमदारांसह आणखी जवळपास 10 आमदारांच्या मतांची गरज आहे। 6 पैकी जवळपास 5 पक्षांकडे दिलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी मतांची कमतरता असल्यानं अपक्ष आणि छोटे पक्ष गेम चेंजरच्या भूमिकेत असल्याचं दिसतंय। यात सर्वाधिक चर्चा 2 छोट्या पक्षांची होते आहे, ज्यात 3 आमदार असलेल्या हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि 2 आमदार असलेल्या बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाला महत्त्व प्राप्त झालंय। सद्यस्थितीत या दोन्ही पक्षांनी दोन्ही बाजूंचे पर्याय खुले ठेवले। बच्चू कडूंनी तर थेटपणे महायुतीला वेगळेच संकेत दिले आहेत। आमचे जे काही 15-20 मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर जर सकारात्मक चर्चा झाली आणि त्या संदर्भात जर निवडणुकीच्या अगोदर काही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूचे, दिव्यांगाच्या बाजूचे घेतले तर मग आम्ही स्वातंत्र्य लढण्याचा विचार थांबू। परंतु सरकारनं जर शेतकऱ्याच्या संदर्भात निर्णय जर घेतले नाही, मजुराच्या प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीत निर्णय घेतले नाही, शेतमजुराच्या संदर्भात घेतले नाही, तर मग मात्र बच्चू कडू स्वातंत्र्य लढेल। दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांच्याकडे 3 आमदारांचं पाठबळ असल्यानं त्यांनी विधान परिषदेच्या निमित्तानं दबाव वाढवायला सुरुवात केली आहे। हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या 2 दिवसात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही गटांच्या नेत्यांच्या भेटी सुरू केल्या आहेत। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांची भेट ठाकूरांनी घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर वसईच्या प्रश्नावर सरकारनं बैठकही लावली, पण अद्याप हितेंद्र ठाकूरांनी त्यांचे पत्ते खोललेले नाही। हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी आणि बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीच्या मतांवर महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचाही डोळा आहे। या छोट्या पक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी महायुतीत आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच रंगल्याचं दिसतंय। बच्चू कडू हे महायुती बरोबर आहेत, महायुती बरोबर राहतील। त्यांनी त्यांच्या काही मागण्या वगैरे असतील त्याचे ते सर्व सीएम सोडवतील आणि सीएम बरोबर त्यांचे असलेले घनिष्ठ संबंध मला वाटतं तिसरी आघाडी त्यांची होणार नाही। एकंदरीतच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 2-3 आमदार असलेले छोटे पक्ष केंद्रस्थानी असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता हितेंद्र ठाकूर आणि बच्चू कडू कुणाच्या बाजूने जातात यावरून विधान परिषदेचंच नव्हे तर आगामी विधानसभेचंही गणित अवलंबून राहील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।